सीएनजी वाहन चालकांना पुन्हा एकदा दरवाढीचा फटका हा बसलेला आहे। सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि आता बघितलं तर सीएनजीचा दर हे 2 रुपयांनी या ठिकाणी वाढलेले आहे। जे दर पहिला 82 रुपये होता तो आता दर 84 रुपये झालेला आहे। त्यामुळे आपण बघितलं तर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। आता आपण वर्ली येथील पेट्रोल पंपावरती आहे, ज्या ठिकाणी सीएनजी पण या ठिकाणी हे केलं जातं आणि आपण बघितलं तर या ठिकाणी 2 रुपयांनी ही वाढ झालेली आहे। सीएनजीमध्ये जो सीएनजीचा रेट 82 रुपये होता तो आता 84 रुपये झालेला आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत जे गाडी चालक आहेत सीएनजी चालवतात ते आपल्यासोबत आहेत, टॅक्सी ड्राइवर, आपण त्यांच्याशी बोलूया। क्या कहेंगे, सीएनजी का दर यहाँ पे फिर से बढ़ गया है, 2 रुपये से सीएनजी का दर क्या बोलेंगे सर, बोलने के लिए अल्फाज ही नहीं बचे ना। क्या बोलेंगे अभी, बोलने के लिए क्या है बताओ। मनमानी है, जो कुछ भी है बढ़ाना है बढ़ाए अपनी मर्जी से। न सीएनजी नष्ट करने के लिए पहले सरकार पैसा देती थी और अभी जो है पब्लिक से पैसा वसूल रही है। जो है बढ़ाने का भी कोई तरीका होता है, जो है समझो, मानो जो है 8 आना 4 आना 1 रुपया 2 रुपया बढ़ा, सीधा डायरेक्ट 2-2 3-3 रुपया बढ़ा रही है। क्या बोलेंगे, तकलीफ बहुत होएगा सर। जो है अभी भरने के लिए जाएंगे तो 700-800 रुपये की सीएनजी जाती है, समझे। आपल्याबरोबर अजून काही चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर काय सांगाल, सीएनजीचा दर या ठिकाणी वाढलेला आहे, 2 रुपयांनी सीएनजीचा दर वाढलेला आहे। आता काय हे काय ह्यांची नाही काय नेहमीची नाटकं। मागच्या टायमाला 1 रुपये वाढवलं, आता 2 रुपये वाढवले। हे आता वाढतच जाणार, कमी होणार नाही। त्यामुळे किती त्रास होतो, त्रास तर होतोच आहे, काय करणार, तर काय मजबुरी आहे, मग गॅस भरायलाच पाहिजे। तर आपण या ठिकाणी बघितलं तर मजबुरी आहे, भरावं तर लागणारच आहे। सरकार काय या ठिकाणी पाऊल उचलणार आहे का, दर कमी करणार आहे का, कारण की या ठिकाणी सातत्याने सीएनजीचे दर हे वाढत आहेत असं देखील या ठिकाणी जे वाहन विक्रेते आहेत ते बोलत आहेत। आणि आपण बघितलं तर सीएनजीचा दर जो 82 रुपयांनी होता तो या ठिकाणी 2 रुपयांनी वाढून 84 रुपये हा झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जे वाहन चालक आहेत, सीएनजी वाहन चालक, त्यांच्या या ठिकाणी खिशाला ही कात्री बसलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।